पुढील जाहिरात काळजीपूर्वक वाचा. पेरूची फोड लागते गोड. बागेतले पेरू तुमच्या भेटीला. प्रसिद्ध प्रगतशील शेतकरी श्रीमती वत्सलाबाई पानमळे यांच्या बागेतले ताजे आणि गोड पेरू यावर्षी पहिल्यांदाच थेट तुमच्या भेटीला. गल्लीपासून दिल्लीपर्यंत प्रसिद्ध असणारे ताजे गोड पेरू अल्प दरात उपलब्ध. राहता परिसरातील नागरिकांच्या खास आग्रहास्तव. विक्री 10 जानेवारीपासून निमगाव बस स्टँडच्या शेजारी सुरू होईल. त्वरा करा. बाजारभावापेक्षा निम्म्या दरात पेरू खरेदी करण्याची संधी फक्त संक्रांतीपर्यंतच. त्यानंतर बाजारभावाने पेरू मिळतील. पेरूची विक्री कुठे होणार आहे? पेरूची विक्री निमगाव बस स्टँडच्या शेजारी होणार आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत प्रसिद्ध म्हणजे काय? छोट्या गावापासून मोठ्यातल्या मोठ्या शहरापर्यंत प्रसिद्ध असणे म्हणजे गल्लीपासून दिल्लीपर्यंत प्रसिद्ध. 10 जानेवारीपासून संक्रांतीपर्यंत जास्तीत जास्त किती दिवस पेरू अल्प दरात मिळतील? 10 जानेवारीपासून संक्रांतीपर्यंत म्हणजे जास्तीत जास्त 5 दिवस पेरू अल्प दरात मिळतील. अशा पद्धतीने पेरू गेल्या वर्षी विकले गेले होते का? नाही. ते तुम्हाला कशावरून कळते? या वर्षी पहिल्यांदाच थेट तुमच्या भेटीला या वाक्यावरून समजते. वत्सलाबाईंच्या मळ्यातले पेरू संपणार म्हणून चित्रातले पोपट उदास होत असतील का? होय. पोपट खरोखरच पेरू खातात का? होय. पेरूचा बाजारभाव 30 रुपये प्रति किलो होता. सुमाच्या आईने संक्रांतीच्या आदल्या दिवशी 45 रुपयांचे पेरू आणले. तिला किती किलो पेरू मिळाले असतील? महावितरण वीज बंद निवेदन. महावितरण कंपनीच्या हसेनगर विभागात महत्त्वाच्या दुरुस्तीच्या कामासाठी गुरुवार दिनांक 27/2/21 रोजी हसेनगर परिसरातील वीज पुरवठा बंद राहील. सकाळी 10 ते 4. मुक्काम पोस्ट हसेवाडी, तालुका हसेगाव, जिल्हा हसेनगर. PRO नंबर PZ 425/15, कार्यकारी अभियंता हसेनगर विभाग. वीज बंद निवेदन कोणी दिलेले आहे? वीज बंद निवेदन कार्यकारी अभियंता हसेनगर यांनी दिलेले आहे. वीज बंद निवेदन कशासाठी देण्यात आलेले आहे? महावितरण कंपनीच्या हसेनगर विभागात महत्त्वाच्या दुरुस्तीच्या कामासाठी वीज पुरवठा काही काळ बंद राहणार आहे असे निवेदन दिलेले आहे. कोणत्या दिवशी वीज पुरवठा बंद करण्यात येणार आहे? गुरुवार दिनांक 25/2/16 रोजी वीज पुरवठा बंद करण्यात येणार आहे.